हॅलो 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 वेलकम टू ऑल मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मी मयूर भोयर आज घेऊन आलेलो आहे एक व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, थोडासा वेळ झाला व्हिडिओ आणण्यासाठी, कारण नोटिफिकेशन जे रिलीज झाली ती झाली आहे 26 जानेवारीला आणि मी प्रयत्न करतोय की त्वरित ही आजच्या आज अपलोड होऊन जाईल आणि तुमच्या सगळ्यापर्यंत ही पोहोचेल। कारण याची जे लास्ट डेट आहे सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन ही 9 फेब्रुवारी आहे, म्हणून आपल्याकडे जवळपास आता 7-8 दिवसच राहिलेले आहेत विद्यार्थ्यांनो। आणि ही जी नोटिफिकेशन आहे ही आहे वाशिम अकोला जी कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्याबद्दलची। तर विद्यार्थ्यांनो, बरेचदा असं कोणाला तरी वाटू शकते की कोऑपरेटिव्ह बँक आहे, पतसंस्थाचे जे पार्ट राहतात तर तिथे पैसे घेऊन लावले जाते किंवा जे ट्रान्सपरन्सी राहते जॉबमध्ये किंवा ट्रान्सपरन्सी राहते आपली एग्जाम मध्ये ती नाही राहत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, माझा हा एक्सपिरियन्स राहिलेला आहे। मी बाकी पतसंस्थेबद्दल नाही, परंतु ही जी कोऑपरेटिव्ह सोसायटीची बँक आहे वाशिम अकोला, तर येथे ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्या जाते। माझे जे कलिग्स आहे, फ्रेंड्स आहे, यांचा पण एक्सपिरियन्स आहे की 100% जॉइनिंग दिल्या जाते। आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे की याची जी एग्जाम आहे ती IBPS स्वतः कंडक्ट करते। तर IBPS जो ऑनलाईन एग्जाम स्वतः कंडक्ट करतो आहे त्याला 75% वेटेज दिलेलं आहे आणि 25% जे आहे ते तुमच्या इंटरव्ह्यूला दिलेलं आहे। त्याच्यामुळं ही एक नोटिफिकेशन तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे। जे विद्यार्थी बरेच वर्षापासून प्री मध्ये अटकत आहे, मेन्स मध्ये अटकत आहे, तर त्यांच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी चांगली राहील। कारण याला जे नंबर ऑफ अप्लिकंट्स आहे जे याला अर्ज करतील ते कमी राहतील आणि वॅकन्सीज ज्या आहेत त्या 100% फुलफिल होणार आहेत। तेवढ्या जागा ते विद्यार्थी जॉईन करून घेणार आहेत। त्याच्यामुळं हे एक चांगली संधी सगळ्यांसाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल, कारण बरेचशा ठळक गोष्टी मी तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये सांगणार आहे। तर एकदा सगळ्यांनी प्लीज लक्ष इथे द्या। तर अकोला व वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह जी बँक आहे ही ऍक्च्युअली तर अकोलाची आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जिल्ह्यातले विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात का? तर हो, नक्कीच 100%। इथे असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही वाशिम किंवा अकोल्याचेच असायला पाहिजे। तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचे असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बरेच विद्यार्थी हाच भ्रमात राहतात की मी इथे अप्लाय करू शकेल की नाही, त्याच्यामुळेच नंबर ऑफ ॲप्लिकेशन कुठे ना कुठे एक बाजूने कमी होत जातात। आणि बरेच विद्यार्थी जे निगेटिव्ह कमेंट्स करत राहतात त्यांना सुद्धा अवॉइड करा। ते पण कुठे ना कुठे तुमची कॉम्पिटिशन कमी करायला बघत असतात विद्यार्थ्यांनो। तर इथे सगळेजणच अप्लाय करू शकतात। कॅन्डिडेट जे आहे 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मला फिल करून अप्लाय करू शकतात। जे नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 100 आहेत आणि सगळ्या ओपन कॅटेगरीमध्येच ठेवलेलं आहे। ओपन कॅटेगरी म्हणजे काय, तर ऍक्च्युली ही जी DCC बँक आहे, ही जी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे, या बँकमध्ये कुठलंही रिझर्वेशनचा पार्ट नाही आहे। सगळ्यांसाठी सेम आहे, मेरिट लिस्ट नुसारच चालणार आहे। त्याच्यामुळे काही चिंतेची गोष्ट नाही आहे की सर इथे काही परत रिझर्वेशनचा पार्ट येईल का, वेटेज येईल का, नाही। इथे असा कुठलाच भाग राहणार नाही आहे। जे नंबर ऑफ वॅकन्सीज आहे हे थोडंफार कमी होत शकतात, परंतु माझा अनुभव आहे की जेवढ्या वॅकन्सीज आहेत तेवढ्याच राहतात। याच्या मागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो। तर एकदा एक स्क्रीनवर बघून घ्याल, ही जी पोस्ट आहे विद्यार्थ्यांनो ही आहे ज्युनियर क्लर्कची। आता ज्युनियर क्लर्क हे सुरुवातीचीच एक पोस्ट येते। जी ज्युनियर क्लर्क आहे ही बेसिक पोस्ट आहे, इनिशियल लेवलवर तुम्हाला जॉईन करायच्या वेळी। आता एक तुम्हाला 10,000 रुपयाचं पर मंथ सुरुवातीला दिलेला जाईल सॅलरी म्हणून, आणि नंतर तुमचा प्रोबॅशन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला सॅलरी जी आहे ती जवळपास 28,000 रुपये पर मंथ अशी होईल। आता इथे स्पेसिफिक पिरियड असा दिलेला नाही आहे की 10,000 वरून 28,000 माझी सॅलरी कधी होईल, परंतु एक असा एक्सपिरियन्स नुसार सांगतो की 1 वर्षानंतर तुमची सॅलरी जी आहे ती 28,000 होऊन जाईल। तर त्याच्यामुळं घाबरण्याचं कारण नाही आहे, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। जे विद्यार्थी कमी वयाचे आहे आणि त्यांची प्रिपरेशन एक मॉडरेट लेवलवर आहे, एक वरच्या लेवलवर नाही परंतु मॉडरेट लेवलवर आहे, त्यांनी याला नक्कीच अप्लाय करायला पाहिजे। जर या सॅलरीज 28,000 आफ्टर 1 इयर जर ते ओके असेल तर याच्यात आणखी प्रमोशन्स पण असतात, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो। तर इकडे बघून घ्या एकदा विद्यार्थी मित्रांनो की ज्युनियर क्लर्क म्हणजे सपोर्ट स्टाफची पोस्ट आहे। याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ग्रॅज्युएशन। आता ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला एक मिनिमम 50% मार्क्स पाहिजे आहे। बरं, एखाद्या विद्यार्थ्याला 50% मार्क्स नसेल
तर त्याच्यासाठी रिलॅक्सेशन असं आहे की तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला तो पर्सेंटेजचा बार राहणार नाही. सोबतच तुम्हाला MSCIT किंवा कम्प्युटरचा जो रिकॉग्नाइज इथे मेन्शन केलेला आहे त्या हिशोबाचा एक सर्टिफिकेट कोर्स असणं आवश्यक आहे, कारण ओव्हरऑल जे आपलं काम असतं ते सगळं क्लरिकल बेस असतं आणि कम्प्युटरवरचं काम असतं. आता इथे जे आहे एज जे आहे एज नॉट बी बिलो 21 इयर्स अँड नॉट अबव 30. जसं मी म्हटलं एक यंग कॅन्डिडेटसाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 30 इयर्स पर्यंतचा जो विद्यार्थी असेल तो इथे अप्लाय करू शकतो. बरं, जर विद्यार्थी BCA, BCM, MCM, BE, BTech म्हणजे कम्प्युटर रिलेटेड कुठल्याही डिग्रीचा एक पार्ट असेल, त्याने ते ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल कम्प्युटर बॅकग्राऊंड मधून, तर त्यांना 50% मार्क्सची अशी कुठलीही अट नाही आहे. त्यांना सरळ एलिजिबल होऊन जातात, ते ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकतात. आता इथे तर बाकी सगळं अदर एलिजिबिलिटीमध्ये डॉक्युमेंट्सचं सांगितलेलं आहे. एक्झाम बद्दल सांगायचं झालं तर ऑनलाईन एक्झाम विल बी ऑफ 75% मार्क्स. एकदा मी याला वरती करून घेतो आणि तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. तर ऑनलाईन एक्झाम हे 75% मार्क्स राहील आणि 25 मार्क्स जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी दिलेलं आहे. खरंच ही चांगली बाब आहे, कारण IBPS एक्झाम कंडक्ट करत असल्यामुळं एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी 75% जे ऑनलाईन एक्झामसाठी त्यांनी वेटेज दिलं आहे त्याच्यातून एक कॉन्फिडन्स तयार होतो की कुठेतरी हे चुकीचं इथे या बँकमध्ये होणार नाही. आता मिनिमम 50% मार्क्स ऑन टोटल विल बी रिक्वायर्ड ऑनलाईन एक्झाम मध्ये आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 ची, जे युजुअल आपण सगळीकडेच बघत आलेलो आहे. याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की रिझनिंगला सगळ्यात जास्त वेटेज दिलेला आहे. टोटल बघतो म्हटलं तर 60 क्वेश्चन्स आहे आणि 60 मार्क्स मॅक्सिमम याच्यात दिलेले आहे. असं एकूण जर आहे बघतो म्हटलं तर 150 मिनिट्स म्हणजे 2.5 तासाचा पेपर आणि 150 क्वेश्चन्स असे याच्यात क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स सुद्धा 150 आहे. आणि सगळ्यात जास्त वेटेज रिझनिंगला दिलाय, ज्याच्यात 60 क्वेश्चन्स, इंग्लिश लँग्वेजला 15, जनरल अवेअरनेसला 25, कम्प्युटर नॉलेजला 25 आणि ऍप्टिट्यूडला 25 दिलेलं आहे. हे पहिल्यांदा इतकं चांगलं बघण्यात आलं की रिझनिंगला 60 मार्क्सचं वेटेज यांनी दिलेलं आहे. आणि तुमचं जे जनरल अवेअरनेस आहे किंवा JK आहे हे रिलेटेड टू विथ रेफरन्स टू द बँकिंग आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता जे इन्शुरन्स कंपनीच्या नोटिफिकेशन निघाल्या, लिमिटेड जागा आहे, नंबर ऑफ अप्लिकेशन सुद्धा तिथे कमी आहे. म्हणजे माझं विद्यार्थ्यांना असं म्हणणं राहील की जे विद्यार्थी एक मॉडरेट लेवलवर प्रिपरेशन करत असेल, कारण हे जे आहे एक्झाम याची प्रिपरेशन जर बघतो म्हटलं तर जे RRB POचा प्री असतो आणि RRB POचा जो मेन्स असतो याच्या मधात कुठे तरी राहणार आहे. POच्या प्रीच्या पेक्षा थोडासा मॉडरेट आणि मेन्स पेक्षा थोडा इझी असा हा पॅटर्न आहे. तर जो प्री क्रॅक करत आहे, कारण कसं आहे इन्शुरन्स कंपनीच्या ज्या वॅकन्सीज निघाल्या त्याच्यात नंबर ऑफ अप्लिकेशन जर तुम्ही चेक कराल तर तेवढे नाही आहे, म्हणून कॉम्पिटिशन ती कमी होत चालली आहे त्या इन्शुरन्सच्या आता जे नोटिफिकेशन निघाले त्याच्यामध्ये. आणि याच्यात पण जास्त विद्यार्थी अप्लाय करत नाही, म्हणून या सुवर्ण संधीचं तुम्हाला नाही का अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे आणि याला नक्कीच अप्लाय करायचं आहे. एक स्मार्ट स्ट्रॅटेजी पण आपल्याला याच्यात लावायची आहे. आणि जो पॅटर्न आहे काही वेगळं तुम्हाला वाचायची गरज नसल्यामुळं हे तुम्ही एक्झाम इझिली देऊ शकता. जास्त दिवस नाही आहे, 9 फेब्रुवारी पर्यंत आहे. ऑनलाईन नक्कीच अप्लाय कराल. बाकी याच्यामध्ये सगळे गाईडलाईन्स दिले आहे की कसं काय असायला पाहिजे म्हणून, तुमचे डॉक्युमेंट, तुमचा फोटोग्राफ वगैरे. महत्वाचा एक पार्ट आहे जो मी तुम्हाला पुढे सांगतो. इथे जे सेंटर्स वगैरे असतात, आता याच्यामध्ये सेंटर जे आहे ते कुठले कुठले राहू शकतात तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक आयडिया देतो आणि पुढं जे मुलांचे डाऊट आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी काही क्वेश्चन्स मी ठेवलेले आहेत ते पण बघूया. जसं आता इथे दिलेलं आहे की जी ऑनलाईन एक्झामिनेशन राहील, ऑनलाईन जी एक्झामिनेशन राहील ती कुठे कुठे राहू शकते, तर अमरावती, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, पुणे किंवा जिथे कुठे अवेलेबिलिटी असेल वेन्यूची तिथे राहील. म्हणजे जर तुम्ही यवतमाळचे असाल तर देर आर व्हेरी हाय चान्सेस की तुम्हाला यवतमाळमध्येच एक्झाम द्यावी लागेल, म्हणून त्याच्यासाठी पण काही चिंता नाही की तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं वगैरे लागू शकते म्हणून. आणि जी डेट आहे ऑनलाईनची एक्झामची ती ऑनलाईन फॉर्म फिलिंगची ती आहे 26 जानेवारी. तर या फॉर्म फिलिंगची 26 जानेवारी स्टार्ट झाली आहे. 9 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. फॉर्म नक्की फिल करा आणि ऑनलाईन टेस्ट जी राहील ती एक टेंटेटिव्ह फेब्रुवारी-मार्च 2024 म्हणजे आता लगेचच राहणार, 1-2 महिन्यात होऊ शकते. तर अशा प्रकारचे हे आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट इथे सांगायची ही आहे की जे इथे
जे 100 वॅकन्सी सांगितलेल्या आहेत त्या 100 वॅकन्सी पैकी पहिले 50 जे विद्यार्थी आहे मेरिट बेसवर लगेच जॉईन करून घेतला जाईल. 50 विद्यार्थी मेरिट बेसवर लगेच जॉईन करून घेतला जाईल आणि उरलेले जे 50 आहेत विद्यार्थी त्यांना ॲज पर रिक्वायरमेंट अपॉइंटमेंट लेटर्स दिला जाईल आणि त्यांना बोलावलं जाईल. मग सर पहिले 50च मग लावले जाते का, बाकीचे 50चं होईल की नाही? तर निश्चिंत राहा, ही बँकचा अनुभव माझा असा आहे की ही बँक सगळ्या मुलांना जॉईन करून घेते, फक्त ड्युरेशन जो आहे तो मागे पुढे होतो. आणि मग तुम्ही मला विचाराल की सर मी पहिल्या 50 मध्ये आला पाहिजे की शेवटच्या 50 मध्ये आला पाहिजे? तर माझं असं म्हणणं राहील की तुम्ही शेवटच्या 50 मध्ये या, कारण तुम्हाला बाकी एक्झाम जे आहे त्याच्यासाठी एक वेळ मिळून जातो. तेवढी प्रिपरेशन जर तुमची असेल तर बाकी एक्झाम पण तुम्ही अप्लाय करू शकता, दुसरी एक चांगली पण अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. तर असं इथे यांनी एक फंडा दिलेला आहे की 50 पहिले घेतले जाईल आणि बाकीचे 50 नंतर. आता बाकी तर याच्यामध्ये डिटेल्स जे आहे ते तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वगैरे असेल ते सगळं बघू शकता. आता मुलांचे काही क्वेश्चन्स असतात, ते क्वेश्चन्स बद्दल आपण बोलूया. की जसे इथे दिलेलं आहे, परीक्षा IBPS घेणार आहे का? तर माझा आन्सर आहे येस. हो, परीक्षा IBPS कंडक्ट करणार आहे. म्हणून पॅटर्न पण जो आहे तो बँकिंगचाच पॅटर्न दिलेला आहे. IBPS जसं युज्युअल कंडक्ट करते तशाच प्रकारे 2.5 तास 150 क्वेश्चनचा पॅटर्न आहे. IBPS घेत असल्यामुळे ट्रान्सपरन्सी नक्कीच राहील, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. सर आयुष्यभर अकोला वाशिम मध्ये राहण्याची संधी आहे का? हो, जर तुम्ही अकोला वाशिमचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला तर अकोला वाशिम परमनंट आहे. परंतु जर तुम्ही बाहेर डिस्ट्रिक्टचे असाल, कोणी यवतमाळचं असेल, कोणी नागपूरचं असेल, तरी त्याला एक लाईफ टाइम साठी किंवा नवीन ब्रांच ओपन होईपर्यंत तुम्हाला या ठिकाणीच राहावं लागेल, या अकोला वाशिम मध्येच राहावं लागणार आहे. आता याचा प्रमोशन पार्ट कसा असतो, तर तुम्ही तर अप्लाय करत आहे ह्या ज्युनियर क्लर्क पोस्टसाठी. इथून काही वर्षांनी तुम्ही बँकिंग ऑफिसर ग्रेड 2, मग ग्रेड 2, मग बँक ऑफिसर ग्रेड 1 आणि मग डिस्ट्रिक्ट ऑफिसर आणि त्याच्यावरून चीफ ऑफिसर असं प्रमोशन घेऊ शकता. आता साधारणतः एखादं प्रमोशन घ्यायसाठी जवळपास 5 वर्ष तर लागतातच. तर ज्युनियर क्लर्क वरून पुढच्या पोस्टसाठी जायला तुम्हाला एक साधारण 5 वर्ष विद्यार्थी मित्रांनो लागू शकतात. सर परीक्षा पद्धतीत घोळ असतो का? नाही रे बाबांनो, आतापर्यंत असं काही परीक्षेमध्ये घोळ तर यावाला बँक रिलेटेड बघण्यात नाही आला. जेवढे आमचे फ्रेंड्स आहे, कलिग्स आहे, त्यांना मी विचारलेलं आहे, तुम्ही सेटिंगनी लागलात का, तुम्ही काही पैसे भरलेत का? तर असं या बँकनी काही केलं नाही. जर इनफॅक्ट त्यांना करायचं असतं तर IBPS थ्रू एक्झाम कंडक्ट करण्याची काही गरज नव्हती. ते त्यांचं कुठला तरी एक पेपर काढून तशा प्रकारे सिस्टीम अप्लाय करू शकले असते. त्यानंतर बघा, दुसऱ्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी दुजाभाव नाही. दुजाभाव म्हणून आपण काही म्हणू नये, थोडासा इन्फ्लुएन्स राहतो, पण आपण सगळे महाराष्ट्रीयन आहे, अशी काही चिंता करण्याची गरज नाही. अकोला वाशिम काही फार दूर नाहीये, त्याच्यामुळं काही दुजाभाव होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जी अकोला वाशिमच्या बँकची कोऑपरेटिव्ह बँकची नोटिफिकेशन निघालेली आहे, नक्की याला अप्लाय करा. लास्ट डेट आहे 9 फेब्रुवारी. सिन्सिअर प्रिपरेशन करत राहा. सिलेबस काही वेगळा नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही या एक्झामला अप्लाय करू शकता आणि एक्झामला अपिअरही करू शकता. तर जर याच्यामध्ये आणखी काही गायडन्स लागत असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधला जे आमचे नंबर्स आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि प्रिपरेशनसाठी माझ्याकडून भरघोस शुभेच्छा. भेटूया पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.